पहिला दिला चल हां मंगलाचरण हात जोडायचं. सिद्धं सुद्धं परमियं जिनेन्द्रवरदेवी चन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणं वोच्यम्. जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय. जय बोलो परम पूज्य चारकर चक्रवर्ती समाधि सम्राटाचार्य शांती सागर जी महाराज की जय. जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय. जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवर शांत सुंदर सागर जी महाराज की जय. जय बोलो परम पूज्य मोह दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय. जीव समासाधिकार अपना चलता है. जीव समासाधिकार चालला आहे. काल आपण काय पाहिलं होतं, जीव समासाचे भेद आणखी किती होतात विस्ताराने. पहिल्यांदा 14 केले, त्याच्यानंतर 57 केले, आता 58 करतात. आणि मध्ये स्थानाधिकाराचे ते स्थान म्हणायचे त्याला. 1 पासून ते 19 पर्यंत एक वाढवत गेलं आपण भेद, ते स्थान म्हणायचे. आणि जीव समासाचे भेद पहिल्यांदा 14 केले होते, त्यानंतर 57 केल्या, तर त्याच्यानंतर 98 करतात. तर 98 पैकी आपण बघितलं तर एकेंद्राची किती आहे भेद 42. कोणते सांगा त्यामुळे एकेंद्र सांगा 7 मुघल हां 7 14 आणि त्याला पर्याप्त लब्धी अपर्याप्त निवृत्त अपर्याप्त 14. म्हणजे एवढ्या प्रकारचे एकेंद्रिय जीव आहेत ना. एकेंद्राचे भेद सांगितले. विकलत्वाचे किती सांगितले? हां कोणते? 2 इंद्रिय 3 4 इंद्रिय 3 आणि त्याचे पर्याप्त लब्ध आणि निवृत्त अपर्याप्त 3. बरोबर असे 9 झाले. आणि पंचेंद्रियाचे किती सांगितले? 3 यांचे पंचेंद्रियांचे 2 केले. एकूण 3 पंचेंद्रियाचे किती भेद होणार? 34. एकूण 34. त्यापैकी कर्मभूमिजाचे 30 आणि भोगभूमिजाचे 4. कर्मभूमिजाचे 30 कोणते कोणते सांगितले? कर्मभूमीचे करायला 40 आणि 40 केले. हां 40 ते 40 थांबा तुम्ही सांगा त्याला ते सांगा. हां मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा. 40 ते 40 सर्जन लक्षात 40 ते 40 सर्जन लक्षात. तर 3 इंद्रिय गर्भकाळ संरक्षण आणि परत त्यांचे कर्मजांचे 2 आणि संरक्षणाचे 3. म्हणजे स्वतंत्र असं काढा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काल आपण केलं त्याला तिर्यंच कर्मभूमीचे कर्मभूमी त्याचे काय केले? कर्मभूमीचे किती केले? संज्ञेने असंज्ञेने. आणि प्रत्येकाचे किती केले? जल थल नभ विचार लावायचा त्याला. आणि प्रत्येकाचे पुन्हा 2 गर्भज आणि समुच्चय. असे प्रत्येकाचे गर्भज आणि समुच्चय. गर्भ
आणि समुच्चय. मग हे पुन्हा गर्भजनचे दोन करायचे प्रत्येकाला, पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त. हे निवृत्ती पर्याप्त आणि तर तीन करायचे, पर्याप्त, लब्ध पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. आता हे 6 झाले ना, ज्याचं लक्ष्य. मग त्याचे किती, हे 3 दोन्ही 6 झाले आणि 6चे पुन्हा काय आपले गर्भज जे आहे त्याचे काय होणार 2 होणार आणि समोरचन आहे त्याचे 3 होणार. ते 3 त्रिक 9 आणि 1 त्रिक 6 जे किती होणार 15. तर हे 15 सौदीचे होणार, असेच 15 सौदीचे होणार. लक्षात आलं का? गर्भजाचे पर्याप्त निवृत्ती पर्याप्त, समोरचनाचे पर्याप्त लब्ध पर्याप्त निवृत्ती पर्याप्त, पुन्हा गर्भजाचे 2 पर्याप्त निवृत्ती पर्याप्त, समोरचनाचे 3 पर्याप्त लब्ध पर्याप्त निवृत्ती पर्याप्त, गर्भजाचे पुन्हा 2 पर्याप्त निवृत्ती पर्याप्त आणि समोरचनाचे पुन्हा पर्याप्त लब्ध पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. असे ओळे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झाले. ओळीनं असं लक्षात येतं, असंज्ञी जलचर गर्भज पर्याप्त, असंज्ञी जलचर गर्भज निवृत्ती पर्याप्त, असंज्ञी जलचर समुच्चन पर्याप्त, असंज्ञी जलचर समुच्चन लब्ध पर्याप्त, असंज्ञी जलचर समुच्चन निवृत्ती पर्याप्त. असा हा एक भेद एक जीव झाले ते. असंज्ञी मधला जलचर, त्यातला गर्भज आणि त्यातला पर्याप्त, तो एकच जीव झाला पूर्ण. तसंच असंज्ञी स्थलचर गर्भज पर्याप्त, असंज्ञी स्थलचर गर्भज निवृत्ती पर्याप्त. अशा ओळीनं त्याला लावायचं. म्हणजे असंज्ञीचे 15 भेद झाले. म्हणजे असंज्ञीमध्ये गर्भज आणि हे समुच्चन दोन्ही प्रकारचे जीव आहेत. असंज्ञी पण आणि असंज्ञीमध्ये 3 प्रकारचे जीव आहेत, जलचर, स्थलचर आणि नभचर. नभचर कशाला म्हटलं? नभचर कशाला म्हटलं? म्हणतात. मग आता विद्याधर वगैरे कशाला म्हणतात की नाही, मग त्यांना नभचर म्हणायचे नाही. म्हणलं आपण स्थलचर आहे का नाही, आपण पृथ्वीवर म्हणजे आपण स्थलचर, तुम्ही वचन म्हणतात ना आपल्याला आणि विद्याधरांना नभचर म्हणतात. तर ते तिर्यंचे भेद, मनुष्यांचे भेद नाही. मनुष्य स्वभावता होतो का, ते विमानात वगैरे बसून जातो, पण स्वभावता उडाली येते. म्हणून हे सगळे तिर्यंचे भेद आहेत. आपण पाण्यातून चालवून आपण जलचर नाही. असेच हे तो सौदीचे करायचे. सौदीचे असे 15 केले, तसे सौदीचे 15. असे कर्मभूमीजनचे किती होणार 30 आणि भोगभूमीजनचे किती भेट आहे? भोगभूमी जीवांचे किती भेट केले? कोणता भेटला? किती भेट केले? तिर्यंच्या मनुष्याने तिर्यंच्या मध्ये तिर्यंच्या एकूण 34 भेद आहेत. त्यातले कर्मभूमीजनचे 30 केले आणि भोगभूमीजनचे किती आहे? 4. किती केले भोगभूमीजनचे भेद? सोपी प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे. 34 नव्हे. भोगभूमी किती येतात? 3 वेळा विचारला प्रश्न. भोगभूमी तिर्यंचे किती भेद होतात? 4 भेद होतात. सांगता पाहिजे. तर 4 कोणते भेद झाले? इकडे कोण सांगते? पुरुष डॉक्टर सांगता का? भोगभूमीजनचे भेद पाठीमागे सांगा. कोण सांगताय? सांगा. बघू नाही सांगायचं. कोणी सांगतो? भोगभूमी पर्याप्त, भोगभूमी नभचर. पहिला सांगा ना. भोगभूमीचे 2 भेद आणि नभचर आणि पर्याप्त केलं पर्याप्त आणि
त्याच्यामुळे भूमीमध्ये जलचर जीव नसतात. आता किती असंख्य समुद्र आहेत किनारी, तिथं कुठं जीव नाहीये. आणि जिथं भूमी आहे तिथं सुद्धा काय नाहीये, जलचर जीव नाही. तलाव वगैरे असतात तर सुद्धा तिथं जीव असणार नाही, पंचेंद्रिय जीव कुठे नसतात. तर भूमीमध्ये जलचर नाही. दुसरं असंज्ञ आहेत का? असंज्ञ पण नाही. आणि समोरचे आहेत का? सगळे गर्भजच आहे, संज्ञीच आहे. आणि स्थलचर आणि नभचर दोन प्रकारचे, म्हणजे चालणारे आपले पशु असणार आणि पक्षी असणार, मासा वगैरे असणार नाही भूमीमध्ये. तर भूमीमध्ये त्याचे दोन फेस, स्थलचर आणि नभचर. आणि प्रत्येकाचे पर्याप्त आणि लभ्य पर्याप्त जीव पण भूमीमध्ये असत नाही. चार नाही म्हणून सांगितलं कोणते भूमीमध्ये जलचर असंज्ञ नाही. पहिला जलचर नाही, असंज्ञ नाही, नंतर समोरचर नाही आणि लभ्य पर्याप्त नाही. समोरचर नाही म्हणजे की लभ्य पर्याप्त नाही आले, कारण लभ्य पर्याप्तांचा जन्म समोरचरचा असतो. समोरचरच नाही तर तिथं लभ्य पर्याप्त पण असतो. असे तिरीन चर्चे एकूण किती भेद झाले? 34 भेद झाले. कर्मभूमीच्या 30 आणि ह्या सगळ्यात जास्त जीव कुठले असते सांगा? असंज्ञ पंचेंद्रिय जीव सगळ्यात जास्त. त्याचे वेगवेगळं नाही सांगितलं, परंतु असंज्ञ संज्ञेमध्ये असंज्ञ जीवांची असंज्ञ पर्याप्त जीवांची संख्या सगळ्यात जास्त. आता पुढे मनुष्यांचे भेद करायचे. मनुष्यामध्ये पण दोन प्रकार असतात, कर्मभूमीच मनुष्य आणि भोगभूमीच मनुष्य. भोगभूमीमध्ये मनुष्य पण असतात ना. भोगभूमी किती सांगितलं आणि कर्मभूमी किती सांगितलं का? भोगभूमी 30 आणि कर्मभूमी 15. कर्मभूमी कोणते? तत्वावर शिकणार आहे. पंचमेव संबंधी 5-5 घ्यायचे. असे 15 कर्मभूमी आणि भोगभूमी 30 आहे. दुप्पट आहे त्याच्यापेक्षा. तर भोगभूमी इकडं आणि तिकडे दोन्ही बाजूला आहेत. इकडे 3 आणि तिकडे 3 घ्यायचे. देवगुरु इकडं हरी आणि मधले इकडचे 2 क्षेत्र, तिकडचे 2 क्षेत्र आणि देवगुरु आणि उत्तरगुरु असे 6. असे डबल. मनुष्यांचे 2 भेद, एक कर्मभूमी आणि भोगभूमी. कर्मभूमीमध्ये उत्पन्न होणं चांगलं की भोगभूमीमध्ये? भोगभूमीमध्ये सगळ्या प्रकारचं सुख आहे, ऐश्वर्य आहे, काय सर्व करावं लागत नाही, सगळं ऐकून मिळते. सगळं काय तुम्हाला स्वयंपाक पण करावं लागत नाही आणि झाडावर पण लागत नाही आणि काय पुसावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. मग भोगभूमी चांगली का नाही? तर भोगभूमीमध्ये सगळे बाहेर इंद्रियाची सुख सुविधा आहे, परंतु त्या ठिकाणी संयम धारण करू शकत नाही. तिथं जे कोणी दान वगैरे दुर्पुण्य करतात असे विद्यादृष्टी पण चालतात आणि ज्यांनी पहिल्यांदा आयुबंधन केलेलं आहे अशी सम्यक दृष्टीचे असतात, शाही सम्यक दृष्टी, तेच काय करतात? भोगभूमीमध्ये जातात. दुसरे कोणते सम्यक दृष्टी इथून चालत नाही. तिथं गेल्यावर सम्यक उत्पन्न होईल, परंतु इथून फक्त शाही सम्यक घेऊनच तिथं जाऊ शकतो. काय सांगितलं की भोगभूमीमध्ये काय फक्त स्वर्गासारखं तिथं बाहेर सुद्धा आहे,
परंतु त्या ठिकाणी संयम वगैरे नाही, मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून भोगभूमीमध्ये जायची इच्छा करायची नाही. मनुष्याचे दोन प्रकार, कर्मभूमीज आणि भोगभूमीज. कर्मभूमीजामध्ये दोन प्रकार आहेत, आर्य आणि म्लेच्छ. आर्य खंडामध्ये राहणार ते आर्य आणि म्लेच्छ खंडामध्ये म्लेच्छ. आर्य आणि म्लेच्छ. आर्य म्लेच्छाश्च. याच्यामध्ये संज्ञा संज्ञी भेद आहेत का नाही? संज्ञा संज्ञी मनुष्यामध्ये सगळे लब्ध पर्याप्त सुद्धा संज्ञीच असतात, संज्ञा असं नाही. तर कर्मभूमीजामध्ये दोन पेज केले, फक्त आर्य आणि म्लेच्छ. त्यांचं आचरण वगैरे उत्कृष्ट असते ते आर्य. आणि त्या आर्यांचे पुन्हा दोन भेद आर्यमध्ये, गर्भज आणि समूर्छन. तर मनुष्य जे समूर्छन असतात ना ते फक्त लब्ध पर्याप्त असते. हा, आपल्या म्हणजे तिर्यंच्या प्रमाणे समूर्छन आता मनुष्य आपल्यासारखे असत नाही. आपल्यासारखे दिसतात सगळे मनुष्य पर्याप्तच असतात, लब्ध पर्याप्त असत नाही. आणि समूर्छन जे आहे ते एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करतात. असे मनुष्य आपल्या स्त्रीच्या काखेमध्ये, जागेमध्ये आधी मध्ये उत्पन्न होत असतात. तिथंच उत्पन्न होतात, तिथंच मरतात. त्यांना असं शरीर वगैरे प्राप्त होतच नाही. शरीर पर्याप्त पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांचं मरण होतं. म्हणून सगळे कोण आहे समूर्छन जे असतील ते लब्ध पर्याप्तच असतात. पर्याप्त समूर्छन कोणी असणार नाही. म्हणतं आता गर्भामध्ये उत्पन्न होणारे मनुष्य तर त्यांचे दोन भेद येणार. कधी पण हे लक्षात ठेवायचं, जे समूर्छन असतात लब्ध पर्याप्त हा भेद समूर्छनामध्येच असतो, गर्भजामध्ये असत नाही. हे लक्षात ठेवायचं. जे गर्भजामध्ये दोनच भेद होतात, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. आणि समूर्छन हे लब्ध पर्याप्तच आहे. आणि म्लेच्छ मध्ये गर्भ समूर्छन दोन भेद नाहीये. म्लेच्छ खंडांच्या मनुष्यामध्ये तिथे समूर्छन मनुष्य उत्पन्न होत नाही. समूर्छन रहित असतात ते, लब्ध पर्याप्त नाहीत असते खंडामध्ये. तर म्लेच्छामध्ये दोनच प्रकार करायचे, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. म्हणजे 5 भेद झाले शेवटी. हा, ते पर्याप्त निवृत्त पर्याप्त असतो तो पर्याप्त होतोच. परिमाण होतो. जोपर्यंत पर्याप्त पूर्ण झाले तोपर्यंत निवृत्ती पर्याप्त म्हणायचं, म्हणजे अंतर होतच. सुरुवातीला जन्म घेतल्यानंतर पर्याप्त फळाचं जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत त्याला कसं पर्याप्त म्हणायचं, म्हणून ते निवृत्ती पर्याप्त भेटते. विस्तार करतो त्यावेळेला जेवढे भेद होऊ शकतात तेवढे वेगवेगळे प्रकार झाले ना. ज्यांची पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि ज्यांची पर्याप्ती पूर्ण झाली असे दोन प्रकार झाले ना, म्हणून केलं त्या ठिकाणी. पहिला अंतर्मुक्त काळपर्यंत तो जीव कोण आहे निवृत्ती पर्याप्त, आणि त्यानंतर तो पर्याप्त म्हटला जातो. आणि लब्ध पर्याप्त त्याची पर्याप्ती पूर्ण होतच नाही. तर असे म्हणून कर्मभूमीज मनुष्यांचे 5 भेद झाले होते. कर्मभूमीज, आर्य, गर्भज, पर्याप्त. कर्मभूमीज, आर्य, गर्भज, निवृत्ती पर्याप्त. आता आपण जे प्रत्यक्ष बघतोच, गर्भामध्ये जीव आला, एक अंतर्मुक्त तो निवृत्ती पर्याप्त असतात, त्यानंतर तो पर्याप्त होणार. हे सगळे आर्यखंडामध्ये असे आहेत गर्भज. आणि त्याचं समूर्छन पण आहे, जीव जे वातावरणानेच उत्पन्न होतात आणि परंतु ते लब्ध पर्याप्त म्हणजे त्यांची पर्याप्ती पूर्ण होतच नाही, अगोदरच म्हणतात. जे आपल्यासारखे कोण लब्ध पर्याप्त मनुष्य दिसणार नाही. ते सगळे समूर्छनच आहेत आणि लब्ध पर्याप्तच आहेत. तो म्लेच्छामध्ये का घेतला नाही तिथं म्लेच्छामध्ये समूर्छन जीव नाही. आपल्या जसं इथं उत्पन्न होतात मनुष्य तसं तिथं उत्पन्न होत नाही.
फक्त हे समोरचे लब्धपर्यंत मनुष्य हे फक्त कर्मभूमीमध्येच असणार आणि कर्मभूमीमध्ये पण आर्यखंडातच असणार आणि म्लेच्छ खंडामध्ये असणार ना. सगळे विदेश क्षेत्रामध्ये पण ऐरावत क्षेत्रामध्ये पण जे आर्यखंड आहे तिथंच हा प्रकार आहे समोरच्या लब्धपर्यंत मनुष्यांचा, अन्य कुठे येणार नाही. आणि कधी कधी असं आहे की ही सांतर मार्ग आहे, पुढे येणाऱ्या गती मार्गामध्ये तुम्हाला ज्या मार्गाला सुरू ना त्यावेळेला तर काही काळ असा असतो की त्यावेळेला कोणी असतच नाही समोरचे लब्धपर्यंत मनुष्य. कोल्हकोमाचा संख्यात्मक भाग काळपर्यंत आर्यखंडात पण कोणी नाही असं होऊ शकते आणि इंग्रजच्या खंडामध्ये पण नाही. ती सांतर मार्ग पोतीला जसा नियम असू शकतात, एक पण असू शकते, दोन पण असू शकते, असंख्यात पण असू शकते मनुष्य लब्धपर्यंत. गर्भचच की आपल्या त्यांच्यामध्ये गर्भसमुद्रासारखे येत नाही परंतु गर्भचच म्हणणार ना त्यांना आपल्यासारखेच की सगळे मनुष्य, फक्त हा भेद नाही आहे तिथं समोरच्या लब्धपर्यंत. मग हे काढलं की 4 भेद झाले तिथं, हे 2 भेद झाले, इथं 3 आणि इथं 2 भेद. आता कंपल्सरी त्यांचं पर्याप्त नामकरणाचा उदय असतो. तेच जीव ज्या वेळेला जोपर्यंत पर्याप्ती पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याला निवृत्ती पर्याप्ती संज्ञा आहे आणि त्यांची पर्याप्ती पूर्ण झाली की त्यांना पर्याप्त म्हणतात. कुठलं तर तुम्ही काम घेतलं हातात अजून अपूर्ण आहे तोपर्यंत काय म्हणणार अजून काम पूर्ण झालं नाही, परंतु ते काम नियमानं होणार आहे. असे 2 असतात, काही काम असं की ते घेतलेलं होतच नाही, ते अर्धवटच झालं ते लब्धपर्यंत. ज्यांचं काम नियमानं पूर्ण होतंय ते निवृत्तीपर्यंत, ज्यांचं होत नाही मध्ये सोडतं ते लब्धपर्यंत. लब्धपर्यंत व्हायचं आणि निवृत्तीपर्यंत व्हायचंय बघा. तर काय लक्षात आलं म्हणजे लक्षात काय ठेवायचं म्लेच्छ खंडामध्ये लब्धपर्यंत संघर्षण मनुष्य हा भेद नाही, फक्त आर्यखंडामध्येच आहे. आणि आर्यखंडामध्ये दोन्ही पण आहेत, गर्भज पण आहेत आणि समोरचे म्हणजे मनुष्यापेक्षा गर्भजच असतात सगळे, फक्त हा समोरच्या लब्धपर्यंत भेद आर्यखंडामध्ये आहे. भोगभूमी तिचे म्हणजे कर्मभूमी त्याचे किती भेद झाले एकूण 5 झाले का. आर्य गर्भजाचे 2 आणि समोरच्यांचे 1 आणि म्लेच्छाचे 2 असे 5 भेद झाले. आणि भोगभूमी यांचे भोगभूमी आणि कुभोगभूमी असे 2 आहेत, 4 भेद होणार. रात्रीच्या तासात तुम्ही नसते अडचणी तर त्या दिवशी सगळं लिहिलं होतं फळ्यावर चेतनबाईने कुभोगभूमी कुठं आहेत का आहेत सगळं त्याचं पूर्ण चित्रण काढलं होतं. तिथं आहे त्याच्या पाठीमा आडी पिंपाचं आहे, त्या आडी पिंपाचं नकाशा आणि कुभोगभूमी हे मनुष्यच असतात, फक्त तिर्यंचे असतात नाही, परंतु ते मनुष्य असतात ते तिर्यंच्या सारखेच असतात, तिर्यंच्या सारखे त्यांचे अवयव असतात. आहेत मनुष्य परंतु अवयव कसे हत्तीसारखे कान आहेत, काही ना असे लंबे कान, लंब करणं, काय 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 मुख जे असते उंटासारखं माकडासारखं त्यांचं मुख असतंय. मध्यम भोगभूमी नाही हे काढलं हे कुठं काढलं ते नव्हे, भोगभूमीचं जे आहे ना ते काढायचं. इथं हे आहेत ना हे लवण समुद्र, त्या लवण समुद्राच्या दोन्ही भागाला त्यात असतात त्या चित्रात असतात लवण समुद्र तिकडे पलीकडे आलो ते फक्त जम्बूद्वीप आहे त्यामुळे आता दाखवते नुसतं मी इथं तुम्हाला. हा लवण समुद्र आहे ना, त्या लवण समुद्रामध्ये म्हणजे एकूण 96 कुभोगभूमी आहेत. तिथे 96 कुभोगभूमी आहेत. ते तर इकडे
काठी कुठे गेली? काटा सारखी पडते. दुसरी देऊ का? दुसरी. हां. हे कुठे गेली? तर तिथे खाली पडली. हे हा लवण समुद्र आहे हा. आणि ह्या लवण समुद्रामध्ये ह्या बाजूनं जम्बूद्वीप आहे आणि इकडून धारती खंड आहे. तर जम्बूद्वीपाकडून इथून ह्या बाजूला जम्बूद्वीपाच्या बाजूला जो लवण समुद्र आहे तिथं 24 उपभूमी आहेत. आणि तिथं जे आपलं काय धारती खंड आहे त्या बाजूने ह्या साईडला म्हणजे हा लवण समुद्र 2 लाख विस्तारवाला आहे ना. त्याचा विस्तार किती आहे? 2 लाख आहे. मग त्या ह्या जम्बूद्वीपाच्या साईडला जे लवण समुद्र आहे तिकडे असं 24 ते 24 कसे आहेत तर 4 दिशेला 4 तिथं म्हणजे त्या समुद्रामध्ये काय आहे द्वीप गेलेले आहेत. बेट बेट आणि तिथं त्या उपभूमी आहेत ह्या 4 बाजूला. याचं सगळं माप सगळं वगैरे दिलेलं आहे 500 योजन 550 योजन वगैरे. आणि किती आत जाऊन आहे लवण समुद्रामध्ये ह्या जम्बूद्वीपाची जगती म्हणतात त्याला भिंत भरपूर त्याच्यापासून आत किती गेल्यावर आहे त्याचं मोजमाप दिलेलं आहे 500 योजन गेल्यावर आहे 550 योजन गेल्यावर आहे. आणि त्याची विस्तार वगैरे सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणजे किती आहे तिथं हे 4 दिशेला 4 आहे 4 विदिशेला 4 अशी किती झाले 8. 4 विदिशेला 4 8. आणि त्या 8 मध्ये किती आहे 8 मध्ये एक प्रत्येक 8 मध्ये 16 झाले. आणि हे आपलं जे विजयार्थ पर्वत आहे ह्या दोन्ही टोकाला हे विजयार्थ पर्वताचं जे काठ आहे तो आत गेलेल्या लवण समुद्राच्या त्या पर्वताचे भाग. तर तिथं त्या दोन्ही साईडला विजयार्थ पर्वत आहे तिथं भर क्षेत्रामध्ये तिथं आणि हा हिमवान पर्वत तिथं त्या दोन्ही साईडला जिकडे 4 हा 1 2 3 आणि 4 असे आत ह्या समुद्रामध्ये ते बेट गेलेले आहे द्वीप म्हणतात त्याला. आणि इकडं ऐरावत क्षेत्रामध्ये जो विचारता आहे त्याच्या दोन्ही साईडला. आणि इथं जे कोणता पर्वत हिमवन नाही इकडे हिमवन शिखरी नाही ना शिखरी पर्वत त्याच्या दोन्ही साईडला ह्या विजयार्थ पर्वताच्या दोन्ही साईडला आणि शिखरी पर्वताच्या दोन्ही साईडला असे 4. आणि इकडे विजयार्थ आणि हिमवान पर्वताच्या दोन्ही साईडला 4 असे 8 किती झाले 24. 4 दिशा 4 विदिशा आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मध्ये एक असे 8 16 झाले. आणि ह्या पर्वतांच्या दोन्ही साईडला असे 8 असे 24 उपभूमी म्हणतात त्याला. त्यालाच काय म्हटलेलं आहे दुसरं नाव काय म्हणतात कुमानुषद्वीप. कुमानुषद्वीप तिथं उपभूमीमध्ये जो कोणी दान करतो खोट्या देवशास्त्र गुरूंना किंवा असे दान देतो तर तो तिथं उपभूमीमध्ये उत्पन्न होतो. ते सगळं तिथं पद्धतीमध्ये पूर्ण माहिती आहे वाचनामध्ये. असे 24 जसे इथं आहे तसे 24 इथं ह्या धारती खंडाच्या आतल्या भागाला लवण समुद्रामध्ये 4 दिशेला 4 विदिशेला त्यांच्यामध्ये. आणि इथं जे इथं हिमवान पर्वताचं टोक आले इथं विजयार्थ पर्वताचं टोक इथं आलेलं. आणि इकडं पुन्हा 2 इथं कसं आहे ह्या साईड आहे तसं इथं 2 आहेत. इकडे हिमवान पर्वत आहे इकडे हिमवान पर्वत आहे. इकडे एक विजयार्थ आहे आणि इकडे एक विजयार्थ पर्वत आहे. तर विजयार्थ पर्वताच्या पार्श्वभाग म्हणतात त्याला जवळचा भाग आणि हिमवान पर्वताचा जो शेवटचा भाग आलेला आहे तो आत गेलेला आहे त्या समुद्रामध्ये. तर त्या ठिकाणी म्हणजे अशी इथे 4 झाले आणि इथे 4 झाले 8 झाले. आणि दिशा विदिशा आणि त्यांच्या मध्ये अशा प्रकारे 24 कुमानुषद्वीप आहे. म्हणजे एका लवण समुद्रामध्ये किती झाले 48 कुमानुषद्वीप. तसेच त्या पार्वती समुद्रामध्ये पण 48 आहे. तिथं ह्या धारती खंडाचे ह्या साईडला 24
आणि या कालवडीच्या इकडच्या साईडला म्हणजे पुष्कर द्वीपाच्या साईडला 24. हा 8 लाख विस्ताराचा आहे ना कालवडी. तर इकडं आणि इकडं अशी म्हणजे खूप मोठा फरक आहे त्यांना, हे अंतर आहे त्यांच्यामध्ये. हे कुमानुस द्वीप आहे. असे 46 कुमानुस द्वीप आहेत. त्या ठिकाणी फक्त मनुष्यच आहेत, ते यांचे नाही. परंतु ते सगळे मनुष्य कसे आहेत, ते रेंजनच्या सारखं मुख, ते रेंजनच्या सारखं त्यांचे कान, ते रेंजनच्या सारखं शेपूट वगैरे असणारे असे आहेत त्या ठिकाणी. त्याचं सगळं वर्णन केले पण ते छान केले. आता मला काय लक्षात आले आता आपल्याला हे सांगायचं म्हणून. आणि तिरेंजनची पण असते ना भूभूमी, तिरेंजनची पण भूभूमी असते ना. तिरेंजन भूभूमीमध्ये असतात, कुभभूमीमध्ये असतात. कुभभूमीमध्ये तिरेंजनचा कुभभूमी भेद येत नाही, बरं. फक्त मनुष्यांच्या मध्येच कुभभूमी हा भेद येतो. तिरेंच्या सगळे भूमीमध्ये म्हणजे तिरेंचे जे आहेत ते आपल्या मनुष्य लोकांमध्ये पण जे भूमी तिथं पण आहेत. आणि मध्यंतरी मानुषकर पर्वताच्या पुढं आणि तिकडे स्वयंप्रभाचल पर्वत आहे स्वयंभ्रमण समुद्रामध्ये, स्वयंभ्रमण द्वीपामध्ये, त्याच्याही आतल्या बाजूला मध्ये असंख्यात द्वीप आहेत. असंख्यात म्हणजे असंख्यात म्हणा द्वीप आहेत. त्या सगळ्या द्वीपामध्ये फक्त तिर्यंचेच आहेत, मनुष्य नाही. मनुष्य नाही. 10 द्वीपातच मनुष्य. 10 द्वीपामध्येच मनुष्य आहे. मग 10 द्वीपातल्या कुभभूमी म्हणजे भूभूमी, कुभभूमी आणि कर्मभूमीमध्ये मनुष्य आहे. त्याच्या बाहेर मनुष्य नाही. मनुष्यांचं क्षेत्र फार अल्प म्हणजे खूप अल्प आहे. मनुष्य भाव मिळणं किती दुर्लभ आहे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यावर की मनुष्य क्षेत्र एक तर किती 45 लाख योजन फक्त. लोकाकाश किती मोठा आहे. ते यांचे तर पूर्ण एक राजूमध्ये आहेत. देव तर वरच्या स्वर्गामध्ये 7 राजूमध्ये. 7 राजूमध्ये जे स्वर्ग आहेत त्याच्यामध्ये नारकी पण खाली 6 राजूमध्ये आहे. आणि फक्त मधल्या 45 लाख योजन फक्त संख्या योजनामध्ये मनुष्य, आणि त्याच्यामध्ये पण ठराविक जागी कर्मभूमी आणि भोगभूमीमध्ये तेवढेच मनुष्य आहेत. बाकी सगळीकडं तिर्यंची. तर मधल्या सगळ्या भोगभूमी त्याला जगले भोगभूमी म्हणतात. ज्या संख्या भोगभूमी आहेत ना ते सगळ्या जगले भोगभूमी आहेत. तर तिथं तिर्यंचेच एक पल्ले आयुष्यवाले तिर्यंचेच असतात फक्त. अशा प्रकारे म्हणजे तिथं कुभभूमी हा भेद मनुष्यांच्या मध्येच आहे लक्षात घ्या. माणसाची दान देतात आणि कुभभूमीमध्ये उत्पन्न होतात, परंतु तिर्यंचे कुभभूमीमध्ये उत्पन्न होत नाही. ते सामान्य माहिती सांगते. अजून विशेष सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पण नक्की वाचा काढून. त्याच्यामध्ये सगळं आकृती वगैरे पण दिलेली आहे. त्रिलोक 7 त्रिलोक पण नक्की दोन्हीमध्ये. आणि कुठल्या बाजूला कुठले मनुष्य कशा प्रकारचे आहेत, लंबकर्णवाले कुठं आहेत, हत्तीसारखे कान कुठं आहेत. तेवढा मोठा कान असतो की ते त्यांचं पूर्ण झोप म्हणजे अंगाचं प्रावरणच होते, वस्त्रच होते, ते झाकता येते पूर्ण कान त्यांना. एवढं मोठं कान असतं अंग झाकलं जाते असं लंबकर्ण. तर काय सांगितलं, भोगभूमी ज्याचे 2 भेद आहेत, भोगभूमी आणि कुभभूमी. आणि त्याच्या पुन्हा 2 भेद, तिथं काही गर्भजच असतात सगळे, त्यामुळे गर्भ समुद्र हा भेदच नाहीये. आणि आर्य उल्लेखाचा पण भेद भोगभूमीमध्ये नाही, त्यामुळे ते भेद होणार नाही. आणि पर्याप्त निवृत्ती पर्यंत प्रत्येकाचे 2 भेद, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. कुभभूमीमध्ये पण पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. तसे एकच प्रकार झाला तुम्ही म्हणताय तसं, फक्त ते जोपर्यंत पर्याप्त पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला निवृत्ती पर्याप्त म्हणायचं. बाकी पर्याप्तच असतात, असं सामान्य लक्षात काय ठेवायचं, तिथं पर्याप्त असतात सगळ्याचे. तर किती झाले पण मनुष्यांचे भेद? हे सगळे शेवटचे होत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. कर्मभूमी ज्यांचे 5 आणि भोगभूमी ज्यांचे 4, असे एकूण मनुष्यांचे 9 भेद झाले. त्यातला आपण कोण आहे? आर्यखंड, गर्भज, कर्मभूमी, आर्य, गर्भज, पर्याप्त. आता आपला भेद आहे त्या 9 पैकी. हा
राहते पण विस्तार ज्याला करू त्याला बहुभूमीचे पुन्हा विस्तारानं उत्तम मध्यम आणि चलन बहुभूमी असे भेद होते. भेदाचं कसं आहे जेवढं भेदात भेद करून तेवढं विस्तारानं वाढायचं. आता पुढं देव आणि नारकी. देवांचे किती? दोनच भेद. म्हणजे आम्ही तर अजून विस्तार करू शकतोय परंतु ज्याला 98 जीव समासाचे भेद केले त्याच्यामध्ये देवाचे दोनच पकडले, एक पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. नारकींचे पण दोनच पकडले, पर्याप्त आणि निवृत्ती पर्याप्त. असे एकूण 98 जीव समासाचे भेद केले. एकेंद्रियाचे किती केले? एकेंद्रियाचे 42, विक्लत्रयाचे 9, तिर्यंच्याचे 35 तिर्यंच. एकेंद्रिय आणि विक्लत्रय कुठल्या गतीतले जीव आहेत? द्वित्रयाची गती कोणती सुंदर? बोलू नका, एकेंद्रिय आणि विक्लत्रयांची गती कोणती? तिर्यंची गती. तर एकेंद्रिय दुसऱ्याच गतीतले समजत बघ. निगोद गती आहे का वेगळी? निगोदीची कुठल्या गतीतले? एकेंद्रिय. तर निगोद हा एकेंद्रियांचा भेद आहे, वनस्पती कायकांचा ते स्वतंत्र नाही, त्यांची गती तिर्यंची सगळ्यांची. एकेंद्रिय आणि विक्लत्रय नियमानं तिर्यंची गतीचेच असतात म्हणून एकेंद्रियांच्या मध्ये असा भेद केला जातो. एकेंद्रिय, तिर्यंच, द्विंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय. मग तिर्यंच्या पंचेंद्रियाचे भेद किती झाले? 24. आणि मनुष्यांचे किती सांगितले? 9 भेद. देवांचे 2 आणि नारदांचे 2. असे किती भेद झाले? 2 आणि 4 13, 13 17 आणि 9 26 आणि 2 28. 3 आणि 2 5 आणि 4 9 98. एकूण जीव समासाचे भेद किती केले? 98. अजून ह्याच्यापेक्षा जास्त भेद करायचे आपल्याला. 400 किती वगैरे भेद केले? 406 भेद केले. तर ही काटा फक्त लावूया आणि उत्पन्न झाल्यावर एक अंतर्मुहूर्त पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत त्याला निवृत्ती पर्यंत म्हणायचं आणि पर्याप्ती पूर्ण झाली की ते पर्याप्त झाले. सगळीकडेच निवृत्ती पर्याप्त हा भेद फक्त पर्याप्तामध्येच आहे. अपूर्णता आणि पूर्णता हा भेद करायचा. निवृत्ती पर्याप्त म्हणजे अजून पर्याप्ती अपूर्ण आहे आणि पर्याप्त म्हणजे त्यांची पर्याप्ती पूर्ण झालेली आहे. कामाचे 2 प्रकार होतात त्याने. अपूर्ण काम, अजून काम पूर्ण झालं नाही आणि काम पूर्ण झालं. 2 भेद आहेत ते. तसे इथं पण 2 भेद आहेत. पर्याप्ती पूर्ण झालेली नाही तोपर्यंत त्या निवृत्ती पर्याप्त आहे, झाली की त्याला निवृत्ती पर्याप्त म्हणायचं. झाडाचं फळ अजून परिपक्व झालं नाही. झाड पण तुटलंय, खाली पडणार आहे 100% बदली आवड. कसले म्हणायचे? निवृत्त फळ लागलं झाडाला पण तरी अजून पूर्ण झालं नाही, परिपूर्ण लागलं झालं नाही तर ते अपर्याप्त. म्हणजे ते अपर्याप्त नाहीये, ती पर्याप्तच आहे. पर्याप्ती पूर्ण व्हायला फक्त एक अंतर्मुहूर्त काळ लागतो. सुरुवातीला जन्म घेतल्यानंतर छोटा काळ आहे तो 1000 मिनिट म्हणा समजा, ते निवृत्ती पर्याप्ताचा काळ आहे. त्याच्यानंतर तो जीव नियमानं पर्याप्त होतोच. आपण 69 आणि 79 आणि 80 नंबरची गाथा वाचली होती, त्याचे भेद केले सगळे. त्यात गाथा लावली बघा तिथं अर्थ. 51 भेद कुणाचे झाले? एकी विगले. एकेंद्राचे 42 आणि विकलत्रयाचे 9 किती झाले? 51 भेद. आणि असंनी सन्निग जल थल खगान. असौनी सौनी पंचेंद्रियाचे भेद किती करायचे? असौनी सौनी जलचर, स्थलचर आणि खगचर. नभचर. खग म्हणजे आकाश, आकाशातून चालणार त्याला म्हणजे नभचर.
त्याच्यामध्ये पुन्हा गप्प भवे समुच्चय, गर्भातून उत्पन्न होणारे आणि समुच्चय, गर्भामध्ये उत्पन्न होणारे पुन्हा दू आणि समुच्चय तिघ, समुच्चयाचे 3 भेद आणि गर्भाजाचे 2. गर्भाजाचे 2 कोणते सांगितले? आणि समुच्चयाचे निवृत्ती प्रयत्नाने लवकर. हे कर्मभूमीच तिर्यंच्याचे सगळे भेद सांगितले. असौदी, सौदी, जर्जर, खच्चर, खरचर, गर्भज, समुच्चय आणि त्यामध्ये 2 आणि 3 प्रमाण. नंतर भोगभूमी तिर्यंच्याचे सांगतायत की थल खचर हे स्थलचर आणि खचर म्हणजे नभचर. ख म्हणजे आकाश होते, त्याच्यामध्ये चालणारे खचर म्हणजे नभचर. आणि त्याच्यामध्ये 2 प्रत्येकाचे 2 पर्याय आणि निवृत्ती पर्याय. ने याचे तिर्यंच्या पण फोडतच पुसलं ते. तिर्यंच्याचे 2. पुन्हा आता मनुष्यांचे सांगतात पुढं. आज्य व मलेच्छ मनुये, मनुष्यामध्ये आर्य आणि म्लेच्छ मनुष्य, त्यामध्ये 3 दू. हा, आर्याचे 3, म्लेच्छाचे 2 वळीत लावायचे. भोग कुभोग भूमीचे 2. भोग आणि भोगभूमीमध्ये भोगभूमीचे आणि कुभोगभूमीचे, त्यामध्ये 2 पर्याप्त आणि निवृत्ती पर्याय. आणि सूर्यनिर्मिती 2. देव आणि मनुष्यामध्ये 2. देव आणि नारकी. देव आणि नारकी काय म्हणते? मनुष्य म्हणते काय? देव आणि नारकी यांच्यामध्ये 2. अशा प्रकारे जीव समासा 98. जीव समास किती झाले? 98. एक आता पाठ झाले की सगळे 98 भेद पाठ करतात. आता पाठ करत तुमच्यासाठी मी करत पाहिजे का? आणि अर्थ समजलं की लगेच होतात. पुढे आता एक पेज नंबरची गात आहे. हे सगळे जीवाचे भेद एवढे लक्षात ठेवायचे. हे सगळे अजून ते ह्याच गाथेमध्ये टीका आहे, टीकेमध्ये दिलेले आहेत विस्ताराने. भेद 406 भेद दिलेले आहेत. ते कर्मकांडांची जीवकांची गाथा नाही, त्याच्यामध्ये टीकेमध्ये आचार्याने उद्धृत केलेले आहेत गाथा. तुमच्या ह्याच्यात आहे की नाही मला माहित नाही. छोट्या पुस्तकात नोट्स काढा, तुमच्या नोट्स मध्ये आहे. तर 406 पुन्हा विस्ताराने भेद केलेला आहे. ते प्रक्षेपक गाथा म्हणतात त्याला. दुसऱ्या ग्रंथातून आचार्याने घेतलेल्या गाथा आहेत टीकाकाराने. 3 गाथा आहेत त्याच्यामध्ये. आता गाथा तुमच्यात नसतील तर म्हणायचं अवघड होईल. नुसतं भेद करूया आपण. तुमच्याकडे आहे का? मग म्हणा. नाही, त्या पुस्तकात नाही, मोठ्या पुस्तकात आहे. शुद्ध खर कुजल, शुद्ध खर कुजल देवा, नित्य जगु करे निगोद थूलिदरा, परिद्धिदर पंचपत्तीय, व्यरति पुन्हा अपुण्यदुगा, इगी विगले इगी सीधी, असन्नि सन्नि गय जलथल खगाणम, गब्ब भवे समुच्चे, गति भोग थल खेचरे दो दो, आज समुच्चि गब्भे, मलेच्छ भोगतिय पुनरचपण तिससये, पुनरचपण तिससये, सुरनिरये दो दो इति,
81 भेद होतात. त्यामध्ये एकेंद्राचे आता आपण एकेंद्राचे आपण पहिला किती केले होते? 42 भेद केले होते. त्याच्यामध्ये 7 युगल, त्याचे 7 युगलाचे 3 भेद 14 झाले आणि 14चे पर्याप्त निवृत्त पर्याप्त आणि दत्त. आता याच्यामध्ये पुन्हा विस्ताराने भेद केलेले आहे. जे पृथ्वी आहे, पृथ्वीचे 2 भेद केलेले, शुद्ध पृथ्वी आणि खरं पृथ्वी. मोठे सर ती काय ती ठेव काय ती पोती. एकेंद्रिय, त्यामध्ये पृथ्वी आपण एकच केला होता पहिला भेद. आता त्याच्यामध्ये एक भेद वाढवायचा, 2 करायचे, शुद्ध पृथ्वी आणि खरं पृथ्वी. शुद्ध पृथ्वी म्हणजे माती, शुद्ध माती, त्याला म्हणजे शुद्ध पृथ्वी. आणि खरं पृथ्वी म्हणजे दगड, खरं म्हणजे दगड घ्यायचं. तर ते म्हणजे 2 प्रकारचे पृथ्वी काही जीव झाले ना. म्हणून त्याने माती कुठे पण असेल तर त्या ठिकाणी काही जीव येऊन उत्पन्न होतात. जसं ना आपल्या घरात पण धूळ झाली ती मातीच आहे ना, तर त्याच्यामध्ये पण पृथ्वी काही जीव येऊन उत्पन्न होतात. म्हणून मुनिराजांना सांगितलं ज्यावेळी हिरव्या समितीचं पालन करायचं आहे तर सकाळी ज्याला आवागमन होतं रस्त्यावरून आणि सूर्याचं किरण पडतं तर त्यामुळे पृथ्वी काय होते? त्रासूक होते. म्हणजे तिथं ती जी पृथ्वी असेल ती माती असेल, धूळ असेल तर त्यामध्ये ते जीव उत्पन्न होतात. आणि ज्या वेळेला त्याच्यावरून आवागमन वगैरे झालं की त्यामध्ये जीव राहत नाही, ते जीवरहित होतं, म्हणजे मरतात ते जीव सगळे, जीवरहित होतात. म्हणतर मग तीच प्रासूक भूमी झाली. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये ते मातीमध्ये जीव आहे तर त्याच्यात पाय गेला तर काय म्हणून निराजांना तिथे हिंसेचा दोष लागला. म्हणून सकाळी आवागमन त्याच्यावर झाल्यानंतर किंवा सूर्याचा उजेड झाला की त्या पृथ्वीमध्ये काय होतं? जीव रहित होते. पुन्हा रात्र झाली, सूर्यास्त झाला की पुन्हा त्या पृथ्वीमध्ये जीव येऊन उत्पन्न होतात. आता तर काय हायवे बघायलाच नको, रात्रभरात दिवसभर गाड्या चालत असतात. त्यामध्ये त्रासच आहे. त्यामुळे सगळं त्रासच आहे. पण तरी पण रात्री चालता येत नाही, कारण रात्री सूर्यप्रकाशाच्या अभावामध्ये सुद्धा हिरव्या समितीमध्ये गमन करायला सांगितलेलं नाही. तुम्ही लाईट पुष्कळ मोठा लावला, मरकुरी लावला तरी सुद्धा त्याच्यामध्ये जीवहिंसा होतेच. म्हणून काय सांगितलं? पृथ्वी काही 2 प्रकारचे आहेत, शुद्ध आणि खरं. शुद्ध म्हणजे माती आणि खरं म्हणजे पाषाण. मग ते सगळे लोह वगैरे कशात येणार? ते सगळं पाषाणामध्येच येतं. पाषाणमध्ये. पाषाणाचे आणखी भेद आता ह्याच्यामध्ये अजून पुढं केले ना, त्याचे 36 भेद केले त्याच्यामध्ये पृथ्वीचे. हे जे आहे ना म्हणजे खनिज सोनं, सगळं. चांदी, खनिज. मणी, लाल मणी, मरकत मणी, स्फटिक मणी, हे सगळे 36 भेद आहेत त्याचे. तिथे त्याच्यात केले तिथं म्हणजे ह्या पुस्तकात विस्तारण केले. तर काय झालं आता? नंतर बाकीचे जे काय भेद, बाकीचे जे 5 आपण युगल घेतलेले आहेत, पाणी, अग्नी, वायू, नित्य निगोद आणि इतर विनोद, ते तसेच ठेवायचे भेद. आणि हे पृथ्वीचे 2 केले. म्हणजे आता इथे हे 7 युगल झाले, बादर आणि सूक्ष्म. अजून प्रत्येक वनस्पती बाजूला आहे. ज्यात आपण पहिल्यांदा 6 युगलच केले होते की नाही, त्याचे बादर आणि सूक्ष्म भेद केले होते. आता त्या पृथ्वीमध्ये 2 केले आपण, शुद्ध पृथ्वी आणि खरं पृथ्वी. आणि इथं जल, अग्नी, वायू नित्य निगोद, इतर निगोद. नित्य निगोद, इतर निगोद. आणि
असे हे 7 1 2 3 4 5 6 7 हे 7 चे काय करायचे बादर आणि सूक्ष्म बादर सूक्ष्म बरोबर 14 भेद होणार आणि प्रत्येक वनस्पती आपण 2 केले होते त्यावेळेला तिथे प्रत्येक वनस्पतीचे 5 भेद केले प्रत्येक वनस्पती कोणाला म्हणायचं प्रत्येक वनस्पती कोणाला म्हणायचं स्नेहा एका शरीराचा एक जीव मालक असतो त्याला प्रत्येक वनस्पती म्हणायचं म्हणजे ते साधारण वनस्पती सोडली की बाकी प्रत्येक वनस्पती असेल आणि त्यांचे 5 प्रकार केले तृण म्हणजे गवत असतं ना उगवतंय ते वनस्पतीचे आहे प्रत्येक वनस्पती वल्ली म्हणजे वेल जे प्रकार आहेत त्याच्यातले आणि वेली पुष्कळ प्रकारचे होतील प्रत्येक प्रकार केले 5 गुल्म म्हणजे झुडपं गुल्मासारखे निशिगंध किंवा हे आपण गवतीच्या वर लावतो त्याचं गुल्म रूपाने असते त्याचं गड्डा रूपाने असते ऊस नंतर वृक्ष झाड आणि मूल म्हणजे हे आपण कांदा लसूण वगैरे सगळे बटाटा वगैरे कंदमूल जे जमिनीमध्ये होतात ते सगळे मूल घ्यायचे असे वनस्पतीमध्ये 5 प्रकार केले गवत वेल गुल म्हणजे झुडपं छोटे आणि वृक्ष म्हणजे झाड आणि मूल म्हणजे खाली जमिनीमध्ये उत्पन्न होतात ते असे वनस्पतीचे प्रत्येक वनस्पतीचे 5 प्रकार केले आणि ह्या प्रत्येकामध्ये पुन्हा सप्रतिष्ठित अप्रतिष्ठित केलेले 10 भेद प्रत्येकामध्ये सप्रतिष्ठित अप्रतिष्ठित म्हणजे आता गवत वगैरे पण जे आहे ना ज्याला ते छोटं असणार कोवळं असणार त्याला ते सप्रतिष्ठित पुन्हा मोठे झाले ते गवत असे जून झाले त्याच्यामध्ये रेषा वगैरे सगळ्या उमटल्या की ते अप्रतिष्ठित होणार गवत वगैरे तर असं प्रत्येकाचे सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे भेद होणार वेलीमध्ये पण गुल्ममध्ये पण सगळ्यामध्ये असे किती भेद होणार मग त्याचे प्रत्येक वनस्पतीचे 10 भेद होणार त्याचे किती झाले बाकीच्यांचे 14 आणि प्रत्येक वनस्पती 10 किती झाले 24 आणि 24 चे पुन्हा 3 भेद होणार पर्याप्त निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध 24 पुन्हा 3 भेद होणार इथे डायरेक्ट दोन्हीचे करून घेतले तर आपल्याला समजण्यासाठी आपण करूया 3 कोणते पर्याप्त निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध असे 3 भेद होणार तर एकंदरीत एकूण किती भेद झाले 72 पहिला 42 केले होते आता त्याच्यामध्ये हे 10 भेद वाढले आणि हे पृथ्वीमध्ये ख शुद्ध आणि खर असे 2 भेद केले त्यामुळे त्याच्यामध्ये भेद किती झाले 72 सोपं लक्षात कसं आलं फक्त पृथ्वीचे 2 करायचे आणि बाकीचे 5 युगल तसेच घ्यायचे जे 7 युगलाचे बादर आणि 60 प्रकार 60 यांचे युगल करायचे बादर आणि सूक्ष्म शुद्ध माती बादर सूक्ष्म खरमध्ये बादर सूक्ष्म जलदैमध्ये बादर सूक्ष्म असं प्रत्येकामध्ये बादर सूक्ष्म केल्यावर 14 झाले आणि प्रत्येक वनस्पतीचे 5 भेद केले आणि त्या प्रत्येकांचे सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे 10 भेद झाले तर 14 आणि 10 24 झाले आणि 24 प्रत्येकांचे पर्याप्त निवृत्ती पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त असे भेद केल्यानंतर किती होतात 72 होतात म्हणजे सगळे बघा तृणामध्ये वगैरे पण सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती ज्याला त्याला ते गवत आहे अजून ते कोवळच असते की त्या कोवळा गवतावरून तुम्हाला चालत जायचं तुम्ही पूर्ण हे झालं काटेरी जन्म चालताय का ते छोटेचे गवत असते मऊ त्याच्यावर काय सकाळी
फिरायला जायचं त्याच्यावर चाललं की आपल्या डोळ्याचे रोग चांगले होतात. दवावर ते डोळ्यामध्ये त्यातले रोग वगैरे कमी होतात, उष्णता कमी होते वगैरे असे सांगतात डॉक्टर. मग आपण लगेच काय करतो, डॉक्टरने सांगितले आम्हाला गवतावरून चालायचं, आम्ही लगेच तयार होतो. डॉक्टर सांगितलं की त्याचं सगळं मान्य, आम्ही डॉक्टर नाहीये, आम्ही सांगितलं आमचं पण ऐकत नाही. तुम्ही पैसे घेत नाही का? फुकट असाल पैसे नाही आम्हाला असं वाटतं की पैसे केला तर कोणच येणार नाही. कारण ही विद्या शिकायचं काय प्रयोजन भासित होत नाही ना. जिथं पैसा मिळतो ना किंवा शरीरात स्वास्थ्य किंवा असेल तर ते आपल्याला प्रयोजन भासित होते. पण ह्याचे पण आपण काय मिळते, हे शिकून काय मिळणार आपल्याला? तुम्ही काय सांगता? तर आपल्याला याचं प्रयोजन आपल्यालाच करायला पाहिजे की हे समजल्यामुळे आपल्याला किती फायदा आहे. जीव राशी समजते, आपल्याला अहिंसा धर्म पालन करायचं आहे. कुठं कुठं जीव आहे, आपण ती कशी वाचवायची जीव हिंसा. आणि पुन्हा एवढे प्रकारचे जीव आहेत तर आपण सुद्धा ह्या पर्यायामध्ये उत्पन्न होऊ शकतो. कशामुळे, कोणत्या भावनेने होणार, कोणत्या परिणाम केले तरी ते उत्पन्न होणार. तर ते परिणाम आपण करायला नको, तर आपण त्या पर्यायामध्ये पुन्हा उत्पन्न होणार नाही. म्हणजे हे सगळे भेद बघून आपल्याला असं वाटायला पाहिजे किती की ह्या पर्यायामध्ये जर आपण गेलो तर एकेंद्र पर्यायामध्ये किती आपल्याला दुःख सोसावं लागेल. इथं कोण मोठं बस म्हटलं की आपल्याला सहन होत नाही, आणि तिथं ते गवतावर सांगितलं जाता येता सगळं सहन करतो. पण कसं सहन केलं तिथं? न बोलता बोलायलाच येत नाही. तुम्ही प्रत्येक वनस्पतीचे जसं पाच भेद करून दाखवलं, तसं साधारण वनस्पतीचे नित्य निबंध आणि इतर निबंध, त्याला साधारण वनस्पती का नाव? साधारण अर्थ एक शरीराचे स्वामी अनंत जीव जिथे असतात. म्हणजे एक शरीर एका जीवाला मिळत नाही, तिथं अनंत जीवांना मिळून एक शरीर मिळते. म्हणजे वनस्पती भेदामध्ये येतात. निबोधी जीव आहे का साधारण वनस्पती म्हणजे? साधारण वनस्पती म्हणजे कोणते जीव आहे तर आपण त्याला निबोधी जीव म्हणतो. मग ते जे आहेत ते अनंतच असतात, आणि एक शरीरामध्ये पण अनंत जीव आहेत. म्हणजे एक शरीरामध्ये आता समजा त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं शरीर असं नव्हे, त्या सगळ्यांचं मिळून शरीरच एक. समजा आपण एका शरीराचे आपण एकच स्वामी, हे दुसरं पण स्वामी, परंतु तिथे एक शरीर मिळणार ते अनंत शरीर जीवाने भोगायचे शरीर. एकदम उत्पन्न होणार अनंत जीव, एकदम मरणार अनंत जीव, एकाच वेळा श्वासोश्वास घेणार अनंत जीव, एक श्वासोश्वास त्यांचा सगळ्या पूर्ण लोकांमध्ये भरलेले निबोध. सगळ्यांना तेच माहिती निबोध फक्त ते खालीच आहे. आता तिथं सुद्धा सगळीकडे आपल्या शरीरामध्ये पण आहे. आपण मुलीलाच का आंघोळ करत नाही, तर आपल्या शरीरामध्ये असणारे सगळे निबोधी जीव वरून जातात गरम पाण्याने ते धुतलं की, म्हणून स्नान वगैरे करत नाही. काय महावृत? नाही दुसरं काय साधारण वनस्पती. निबोधी जीव जे आहेत ना ते आपल्याला दिसत नाही, अत्यंत सूक्ष्म आहे. मग ते कुठल्या ना कुठल्या तरी आधारानं राहतात. वेगळी त्यांची वनस्पती झाड दाखवा म्हटलं तर नाही त्यांचं. त्यांचं झाड नाहीये ते. हे जे आपण भेद केले ना सप्रतिष्ठित, ह्याच्या आधारानेच ते निबोधी जीव आहेत. म्हणून ह्यांना सप्रतिष्ठित म्हटलंय. ज्या वनस्पतीच्या आधारानं निबोधी जीव राहतात ते सप्रतिष्ठित वनस्पती, आणि ज्याच्यामध्ये हे निबोधी जीव नाही ज्या वनस्पतीमध्ये ते अप्रतिष्ठित. ते सप्रतिष्ठित जीवांचं एक शरीर वेगळं. आता तुम्ही अजून पुढे येणार आहे, स्कंद, अंडर, पूर्वी, आवास वगैरे भेद येणार आहे सगळे पुढे याच्यामध्ये काय मार्गमध्ये वगैरे. तर त्याला ते सांगितलं की एक मोठा स्कंद, त्याचे पुन्हा पार्ट वेगवेगळे वगैरे, आणि पूर्वी मग आवास, मग त्याच्यामध्ये निबोध शरीर असतात. मग निबोध शरीर वेगळे कुठे दिसणार नाही तुम्हाला. ह्यांच्या आधाराने बादर निबोध सूक्ष्म तर सगळीकडे असतील, परंतु बादर निबोध जीवांचं वेगळं शरीर, म्हणजे शरीर आहे वेगळं, परंतु त्यांच्या आधाराने त्यांचे झाड, त्यांची वनस्पती, त्यांचं वेगवेगळे असणार नाही. हे सुद्धा प्रत्येक वनस्पतीच आहे. ते जे झाड आहे ते जे फुलमध्ये येणार आहे,
आणि त्याच्यामध्ये ते भेद होणार. पण त्याच्या आश्रयात राहणार की त्याच्या आश्रयात निगोदी जीव राहणार की त्याच्या आश्रयात. होय, राहणार की. हां. हं? प्रत्येकामध्ये सप्रतिष्ठित अप्रतिष्ठित भेद केले त्यांनी. ते पहिल्या अवस्थेमध्ये सप्रतिष्ठित ज्याला ते पूर्ण जुण होतात त्याला त्यांना अप्रतिष्ठित म्हणतात. तर काय सांगायचं की जे दिसणारे वनस्पती ते सगळे प्रत्येकच आहे आणि त्याच्या आधारानंच हे निगोदी साधारण वनस्पती राहतात. साधारण वनस्पतीचं वेगळं झाड वेगळं त्याचे फळं किंवा फुलं वगैरे नसणार. हेच जे आहे प्रत्येक वनस्पती सप्रतिष्ठित असतात त्याला निगोसहित असतात आणि ते ज्याला जुन होतात किंवा त्यांचे जे लक्षच आहे ते झाले की ते अप्रतिष्ठित होतात तर ते निघून जातात जे निगोज. आणि बादल निगोज आपल्या सुद्धा आश्रय आहे. सगळ्या स्त्रियांच्या मनुष्य जीवांच्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा हे बादल निगोज शरीर आहे आणि ते बादल निगोज एकेका शरीरामध्ये अनंत जीव आहे. प्रत्येक बादल निगोज शरीरामध्ये असं एकेका जे प्रत्येक वनस्पती किंवा हे आहेत असे असंख्यात शरीर असतात एकेकाच्या आश्रयाने एकेका वनस्पतीच्या आश्रयाने आणि त्या असंख्यात शरीरामध्ये एकेका शरीरामध्ये अनंत तर एक केंद्राचे फक्त बघितले आपण किती झाले 72 अजून पुढचे असे 6 करायचे. आम्ही जीवच आहे. आम्ही एकंद्रिय नाही, द्विंद्रिय नाही, त्रिंद्रिय नाही, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय नाही. ही सर्व पर्याय आहे. पर्याय दृष्टीने हे एकेंद्रियाने भेद आहे. द्रव्य दृष्टीने स्वतःला पहा. त्या सगळ्या एकेंद्रियाने पर्यायापासून मी भिन्न आहे. त्या पर्यायामध्ये गेलो तरी हे माझे शाश्वत ध्रुव द्रव्य नष्ट होत नाही. तेथेही मी अनादि अनंत ध्रुव शुद्ध चैतन्य स्वरूपच आहे. आता सुद्धा ध्रुव शुद्ध चैतन्य स्वरूपच आहे. शुद्ध स्वरूप अखंड न्यायक स्वरूप शुद्ध एको ध्रुव. ओम